हॅलो, हाय सख्यांनो. कृष्णप्रिया फॅशनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला तर छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. आता 2.5 इंच रुंदीची 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत मी. आणि आता सुलट बाजू एकावर एक ठेवून आतल्या बाजूला आणि उलट बाजू वरच्या बाजूला आहे. तर उलट बाजूवरती एक टीप मारून घ्यायची आहे 1/2 इंचाच्या अंतरावरती. आणि आता जी बाजू आपण खालच्या साईडला घेणार आहोत त्याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. आणि आता दाब टीप देऊन झाल्यावर तुम्ही उलट बाजूवरती सुद्धा टीप मारू शकता. आता इथे मी 3.5 इंचावरती एक मार्क केलेला आहे. मी तयार पट्ट्यात 2 इंचाची ठेवणार आहे रेडी पट्टी. तर तुम्ही इथं जेवढी तुम्हाला तयार ठेवायची त्यानुसार अंतर घेऊ शकता. 4 इंचाचं देखील तुम्ही पट्टी काढू शकता, कारण पट्ट्या फोल्डिंग केल्यानंतर कमी पडतात वरच्या बाजूला. तर आता इथे तुमच्याकडं जेवढं फॅब्रिक असेल त्याच्या अंदाजानुसार तुम्ही पट्ट्या घेऊ शकता. तर आता मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिकचा मध्य करून घ्यायचा आहे. एक लाईन मारून घ्यायची आहे मेन फॅब्रिकवरती मध्यावरती, आणि खाली अर्धा इंचाचं मी अंतर सोडत आहे. आणि बरोबर पट्टीचा मध्य करून जी आपण लाईन ओढली आहे त्याच्यावरती अर्ध्या इंचाचा गॅप सोडला आहे मध्ये, बरोबर पट्टीच्या मध्ये. तुम्हाला हवा असल्यास तुमच्याकडे जर फॅब्रिक कमी असेल तर तुम्ही 1.25 इंचाचं देखील गॅप सोडू शकता. अशाच प्रकारे सगळ्या पट्ट्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत. बरोबर पट्टीचा मध्य करून मध्यावरतीच आलं पाहिजेत, नाहीतर मग पट्टी कमी जास्त होऊ शकते. तर आता इथं पट्ट्या ठेवल्यानंतर मध्ये परत एक लाईन ओढून घ्यायची आहे की मध्य कोठे आहे हे कळण्यासाठी. बरोबर एक सारखा मधोमधच लाईन मारून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती एक टीप देऊन घ्यायची आहे. आणि आता वरच्या बाजूला मी मध्ये अर्ध्या इंचाचं लाईनी शेजारी अंतर सोडलं आहे. आणि पट्टीची बाजू वरच्या बाजूला त्याचा टोक करून एक टीप मारून घेत आहे. तुम्हाला पट्टी फोल्ड करताना बरोबर एकाखाली एकच करायची आहे. 2 इंच अंतर सेम असलं पाहिजे, म्हणजे दिसायला ते एकसारखं दिसेल. बरोबर वरची पट्टी वरती गेली की बरोबर त्याच्याच खाली
दुसरी पट्टीचं टोक आलं पाहिजे आणि मधात बरोबर अर्धा इंच सोडायचं आहे. आणि आता त्याच्यावरतीच परत एक टीप देऊन घ्यायची आहे. आता सेम दुसऱ्या बाजूला सेम तशाच प्रकारे पट्ट्या वरच्या बाजूला त्याचे कोन करत जायचं आहे. बरोबर मध्ये अर्ध्या इंचावरती तुमचं एक बोट ठेवायचं आहे आणि वरती पट्टी फोल्ड करायची आहे. अशाच प्रकारे याच्यावर देखील डबल टिप मारून घ्यायची आहे. आता बरोबर मध्ये आपण लाईन ओढली आहे त्याच्यापासनं अलीकडं 1 इंच आणि पलीकडं 1 इंच म्हणजे मधला गॅप बरोबर 2 इंचाचं ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती परत एक तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे. आता साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे. कटिंग करताना काळजी घ्यायची आहे की खालचं फॅब्रिक कट होणार नाही. तर खालचं फॅब्रिक खालच्या बाजूला फोल्ड करून नंतरच कटिंग करा, म्हणजे तुमचा सगळा कपडा कट होईल, म्हणजे एक्स्ट्राचा कपडा कट होईल. कारण फोल्डिंग केलेलं खूप जाड आहे, त्याच्यामुळं खालचा कपडा कट होऊ शकतो. तर आता अशा प्रकारे खालचा कपडा खालच्या साईडला पूर्ण घेतला ना की व्यवस्थित कटिंग करता येते. तर आता मेन फॅब्रिक आपण जे मार्क केलेलं आहे बरोबर त्याच्यावरती ठेवून तुम्हाला त्याच्यावरती एक टीप मारत जायचं आहे. आता मेन फॅब्रिक कट करताना इथे तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे, कारण फोल्डिंगमध्ये पाव ते अर्धा इंच जातो कपडा. अशा प्रकारे दोन्ही बाजूला टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि आता आपल्याला अस्तर जोडायचं आहे. तर मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून त्याच्या वरच्या बाजूला एक टीप मारून घ्यायची आहे. आता त्याच्यावर अस्तरच्या बाजूला दाबटीप मारून घ्यायची आहे. सेम आपण अस्तर जोडून घेतो तसंच जोडायचं आहे.
तुम्हाला इथे वाटल्यास अस्तर नसेल लावायचं तर तुम्ही गोटापट्टी देखील लावू शकता. आणि आता परत वरच्या बाजूला एक टीप मारून घ्यायची आहे. आता अस्तर आणि मेन फॅब्रिकला एक टीप मारून साईडने घ्यायची आहे. आणि आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं आहे. आणि आता मध्ये तुम्ही त्याच्यावरती मोती अटॅच करायचे. तर इथे मी फॅब्रिक ग्लू यूज करत आहे. आणि त्याच्यावरती एक एक मोती अटॅच करून घेत आहे. तर अशा प्रकारे खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.